थेट आपण मुंबईत शिवाजी पार्कवर जातो आहोत। ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा शिवाजी पार्कवर उपस्थित झालेले आहेत। तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त होतीये। पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे। गोंधळ घालू नका असं नेते आवाहन करत आहेत। बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृतिदिन आहे। त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करण्याकरता शिवाजी पार्कवर पोहोचलेले होते। नेमकं त्याच वेळी शिंदे गट सुद्धा ठाकरे गट सुद्धा त्या ठिकाणी शिवाजी पार्कात उपस्थित आहे आणि तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त होतीये। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी केली जाते। आमचे प्रतिनिधी उदय यांना अधिक विचारूया। उदय, काय अपडेट? आपण पाहतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती शिवसेनेचे दोन गट आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे आणि स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून गेलेले आहेत। त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब हे घटनास्थळी आले। त्यांच्यासोबत शिवसैनिक देखील आलेले आणि दोन्ही शिवसैनिक आता आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी एकमेकांच्या विरोधात इथे केली जात आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आपण समोर पाहू शकतो एक जोरदार घोषणाबाजी जी इथे मध्ये सुरू आहे। पोलीस देखील मध्यस्थी आहे, मात्र तरी देखील दोन्ही गट आमने सामने आलेले। जोरदार घोषणाबाजी जोरात सुरू आहे। आमदार अनिल परब असतील, खासदार अनिल देसाई असतील, हे मध्ये समजूत काढून शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दोन्ही शिवसैनिक जे आहेत ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतं आहे। आणि इथे आपण पाहतो आहोत जोरदार घोषणाबाजी जी आहे शिवसैनिकांकडून केली जात आहे। शिंदे गटाकडे देखील इथे गणेश मस्के इथे आलेले आहेत। आपण पाहू शकतो एक जोरदार धुमचक्र जी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती सुरू झाल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। फोनवरून आपल्याबरोबर उदय आहेत। उदय आता शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी दोन्ही गटाकडून केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन अभिवादन करून गेलेले आहेत, मात्र उबाठा गटाचे नेते कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा समोरासमोर आलेले आहेत। त्यामुळे ही घोषणाबाजी सुरू आहे। अनिल परब सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र जोरदार घोषणाबाजी होते। उदय, खूप मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो। पोलीस सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे, शांत करण्याचा प्रयत्न करतायत सगळ्या कार्यकर्त्यांना। शिवसेनेच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या स्मृतीस्थळावरती शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्याचं इथे पाहायला मिळत आहेत। पोलीसही काहीशी हतबल झालेले पाहायला मिळत आहेत। स्मृतीस्थळाचं देखील काहीचं नुकसान झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। जे सुरक्षा भिंत जी उभी केलेली आहे लोखंडी सळ्यांची, ते लोखंडी सळ्यांनी काही वाकवले गेलेत, काही तुटलेले आहेत, काही दिव्यांना देखील इथे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही गट आमने सामने इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन्ही नेत्यांचे दोन्ही गटाचे काही पदाधिकारी इथे आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आक्रमक झालेले पाहायला मिळतात, त्याचबरोबर शिंदे गटाचे देखील शिवसैनिक इथे आक्रमक झाल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। आणि दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे मोठी तणावाची धुमचक्रीची परिस्थिती जी आहे ती इथे निर्माण झाल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळतं आहे। कोणी शिवसैनिक जे आहे दोन्ही बाजूचे ऐकायला इथे तयार नसल्याचं दिसून येत आहे। एक बाका प्रसंग जो आहे ते इथे निर्माण झालेला आहे। पोलीस शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते असतील ते देखील इथे शांत करण्याचा प्रयत्न जो आहे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर लागलेले जर रॉड तोडत असतील तर यांच्या मनामध्ये बाळासाहेबांच्या विषयी काय आहे हे आता दिसून येते। बरं, आलेली लोक फक्त नतमस्तक होण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आलेली होती। हा अपमान शिवसैनिकांचा आहे, हा बाळासाहेबांचा पण अपमान त्यांनी केलेला आहे आणि हीच त्यांची शिकवण आहे। बघा, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी आले होते। आम्ही
स्मृतीस्थळाला वंदन केलं। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेले असताना चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणं, आम्ही हे सहन करणार नाही। अंगावर आले तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे। एक तर शिल्लक उरलेले किती जण आहेत ते बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, त्या क्षणी हे लोक जर बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व तर यांनी खुंटीला टांगलेलं आहे, परंतु जी सभ्यता होती ती सुद्धा संस्कार पण हे बाळासाहेबांचे विसरलेले आहेत आणि यांनी यांची योग्यता आज या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। आम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरले तर आम्ही सहन करणार नाही। स्मृतीस्थळाचं देखील काही नुकसान जे ते झालं बघा तुम्ही काय कुठल्या पद्धतीने वागतायत, म्हणजे प्री प्लॅन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जी रॅक लावली होती धक्काबुक्की करून ती त्यांनी तोडली आणि त्यांच्यासोबत अनिल देसाई सारखे खासदार असताना शोकांतिक आहे, शोकांतिक आहे। आम्ही अरे महिलांना धक्काबुक्की करताय, ज्या महिलांना रडरागिणी म्हणून म्हटलं झालं त्या महिलांना धक्काबुक्की करताय, कुठली यांची संस्कृती? आणि उद्या गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही आज आलो। त्यांना माहिती होतं सीएम साहेबांनी आम्ही इथे आहोत, काय गरज होती त्यांना यायची? मगाचपासून रेकी चालली आहे, मगाचपासून फिरतायत, 2 तास झाले ते फिरतायत इथे कशासाठी? बरं आम्ही अनिल देसाई साहेबांना आम्ही शुभेच्छा दिल्या, आम्ही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। आम्हाला कुठल्याही प्रकारे हा गोंधळ घालायचा नव्हता आणि कमीत कमी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस्थळावर अशा पद्धतीने वागणं हे निषेधार्ह आहेत आणि आम्ही याचा निषेध करतो। दोन्ही शिवसैनिक आमने सामने आले, जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे कोणी वातावरण बघा आमच्या आमने हे येऊ शकत नाहीत आणि आमच्याबरोबर सामना पण हे करू शकत नाही, त्यामुळे ह्यांची योग्यता ह्यांना माहिती आहे। हे आमने सामने हे येऊ शकत नाहीत आमच्या समोर। आज हे आपण जे त्यांनी जे चाळे केलेत, बालबुद्धीची चाळे आहेत, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे संस्कार हे लोक विसरलेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या आदल्या दिवशी उद्या गोंधळ नको म्हणून आज आम्ही आलो होतो, परंतु ह्यांना गोंधळ घालायचंय आणि केवळ सहानुभूती घेण्याचे हे सगळे उद्योग सुरू आहेत। प्लीज बाहेर आपण इथे पोलिस आलेले ते देखील शांततेचा प्रयत्न करतात। शिवसैनिक आलेले आहेत आणि शिवसैनिक तिथे शांत करण्याचा प्रयत्न करतात। आपण दोन्ही दुसऱ्या ठिकाणी पाहतो की काही तोच आपल्याला उदय जाधव आमचे प्रतिनिधी दृश्यांमध्ये दिसत आहेत। आता नरेश म्हस्के आणि शिंदे गटाकडून महत्त्वाच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया आपण घेतली। आम्ही कुठलाही गोंधळ घालायला आलो नव्हतो, फक्त अभिवादन करण्याकरता आलो होतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करून गेल्यानंतर हा सगळा गोंधळ निर्माण झालाय। जर त्यांना माहिती होतं, उबाठा गटाला माहिती होतं की आम्ही इथे येणार आहोत, अभिवादन फक्त करून जाणार आहोत, तर त्यांनी इथे येण्याची काय गरज होती? तणावाची परिस्थिती निर्माण करण्याची काय गरज होती? असे प्रश्न विचारले जात आहेत। उबाठा गटाकडून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। उबाठा गटाकडून घोषणाबाजी सुरू आहे। खरं तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर शिवसैनिकच आपापसात भिडतायत असं चित्र निर्माण व्हायला नको। महाराष्ट्राकरता सुद्धा ही काही आनंदाची, उत्साहाची गोष्ट नाही, ती खेदाचीच बाब आहे की शिवसैनिक आपापसात भिडतायत स्मृतीस्थळाच्या समोर, तेही स्मृतिदिनाच्या आदल्या पूर्वसंध्येला, स्मृतिदिनाच्या आदल्या दिवशी। अनिल परब दृश्यांमध्ये दिसतायत, सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पुढे जाऊ नका, तणावाची परिस्थिती निर्माण करू नका। प्रतिक्रिया उबाठा गटाकडून काही मिळतीये का आपण बघूया। आता शिंदे गटाचे प्रतिनिधी स्मृतिदिन आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, या देशासाठी, त्यांचा उद्या स्मृतिदिन आहे। आम्ही तो स्मृतिदिन अगदी शांततेनं, चांगल्या रीतीनं, ज्या पद्धतीनं आम्हाला श्रद्धा किंवा श्रद्धांजली व्हायचं असतं यासाठी आमच्यासाठी आहे। बाकी जे कोण तमाशा करण्यासाठी येत आहेत, तमाशा करण्याचं आहे, त्या कोणी विघ्न आणायचा प्रयत्न केला तरी आम्ही इथे अनर्थ व्हायला देणार नाही आणि तो दिवस नाही आहे।
कळलं का? सगळे जग बघताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिवादन करण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री अभिवादन करण्यासाठी आले होते. येऊन गेल्यानंतर अचानक दोन्ही गटाची शिवसैनिक आमने सामने आलेले. त्याचा प्रश्नच नाही आहे. हे दरवर्षी स्मृती दिन हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली इथं होत असतो. शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला काय, मुंबईला काय, मराठी माणसाला, संबंध हिंदूला आज एक नेतृत्व दिलं. आज या गोष्टी त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या दिवशीचा पवित्र दिवस म्हणून आम्ही पाळतो आणि त्या दिवशी अशा प्रकारचं हे आम्हाला अपेक्षित अजिबात नाही आहे. कुठलंही विघ्न कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी इथे अनर्थ व्हायला देणार नाही आम्ही. स्मृतीस्थळाचं देखील काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बॅरिकेड काही प्रमाणात तोडण्यात आलेली आहे. ज्यांनी हा प्रकार केला त्या बाकीच्या गोष्टीचं नंतर बघू. पण जर त्यांना तशा प्रकारचं हे होत असेल तर त्यांनी त्या गोष्टी स्वतः पाहिल्या पाहिजेत की कोण काय करताय. पोलीस फोर्स इथे जो आमच्या लोकांना हे करत होता, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही झालं आता इथे अनर्थ नको आहे, तुम्ही त्या लोकांना व्यवस्थित झालंय ना त्यांना निघू द्या. आम्ही आमच्या पद्धतीनं इथे संयम आणि सगळ्या गोष्टींनी सगळ्यांनी पाळलेलं आहे. तुम्ही स्वतः शिवसैनिकांना शांत करत होतात, आवाहन केलेलं आहे शिवसैनिकांना शांत करण्याचं. मात्र अजूनही परिस्थिती थोडी तणावाची दिसते. परिस्थिती होईल. परिस्थिती शिवसैनिक आहे शेवटी. त्यामुळे प्रत्येकानं ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं नेतृत्व माहीत आहे, ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार झालेले आहेत, तो कोणी इथे अनर्थ करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तुमच्याकडून डिवचण्यात आला असं त्यांच्याकडून आरोप केला जातो. कोणी डिवचण्यात आला आणि तुम्ही सुद्धा कुठच्या गोष्टी कुठच्या याला हे करताय. कोण कशाला कोणाला काय करायचंय डिवचण्याचा. पण जर कोण स्वतः अशा प्रकारचं हे समजत असेल तर त्याने त्या गुरमीमध्ये अशा प्रकारे राहू नये कोणी. इच्छा नाही. असं नाही वाटत का सणासुदीचा काळ आहे आणि त्यात हे स्थळ बाळासाहेब ठाकरेंसाठी ओळखलं जातं, तर अशा ठिकाणी शांततेत काही गोष्टी होऊ शकल्या असत्या. सणासुदीचा प्रश्नच काय येतो, कारण जेव्हा ते स्वतः मुख्यमंत्री असताना कुठचेच सण कधी झाले नाहीत, तर त्यांना लोकांच्या सणासुदीचं काय पडलेलं आहे. त्यांना फक्त स्वतःच्या सुदीचे चांगले दिवस यावेत याचसाठी पडलेलं आहे. आणि आजच्या दिवशी पण, म्हणजे उद्या कार्यक्रम आहे, पण आजच्या दिवशी पण जर अशा पद्धतीने वागत असतील तर तुम्हाला मानसिकता कळते यांची काय आहे ती. बाळासाहेबांचा उद्या स्मृतिदिनी आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण बघतोय स्मृतीस्थळावरती दोन गट म्हणजे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदेचे शिवसैनिक हे समोरासमोर आले आणि एकूण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळेला या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी म्हणून दोन्ही गटाचे नेते पुढे सरसावल्याचं आपण बघितलं. पण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता क्षणाला आपल्याबरोबर. उदय, नेमकं काय घडलं, म्हणजे कोणाकडनं सुरुवात झाली? उद्या तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? उद्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, पण जसं दोघांकडनं आरोप प्रत्यारोप लावले जात आहेत, उद्या स्मृतिदिन आहे आणि तो स्मृतिदिन हा उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत खरं तर पार पडतो असं अनिल देसाईंनी आत्ता या क्षणाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पूर्वसंध्येला इथे येऊन हे सगळे शिवसैनिक गोंधळ घालतात. एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते येऊन गोंधळ घालतात. या गटाचे नेते आमच्यावरती आरोप करतायत. त्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असा दावा अनिल देसाई यांनी केला. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मात्र हेच का उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचे संस्कार, हेच का त्यांचं हिंदुत्व, ज्यात त्यांनी या स्मृतीस्थळावरती असणारे जे रॉड होते, जे कंपाऊंड होतं ते उखडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याची तोडफोड केली आणि यातनंच बाळासाहेबांचाही अपमान झाला, एकूणच शिवसेनेचा अपमान झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, हा जो सगळा वाद निर्माण झाला, म्हणजे पोलिसांनी वेळीच आवरला म्हणून हातापायी देखील होऊ शकली असती, पण नेमकी सुरुवात कोणाकडनं झाली? आपण जे पाहतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती शिवसेनेचे दोन्ही आमने सामने आल्याचं आपल्याला चित्र इथं पाहायला मिळालेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे स्मृतीस्थळावरती घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या ठिकाणी आज उद्या गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही आज दर्शनाला आलो होतो.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणावर गेले. ते आल्यानंतर शुद्धीकरण वगैरे करण्याचा जे काही प्रयत्न या ठिकाणी केला जात होता, धक्काबुक्की करून महिलांना धक्काबुक्की, या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो. धक्काबुक्की करणं आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणं आम्ही ऐकून घेणार नाही. अंगावर आले तर आमची शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. बाळासाहेबांचे विचार तर खुंटीला टांगले, परंतु बाळासाहेबांचे संस्कार पण आज हे विसरलेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या समोर उभे आहोत. हे काय चाललेलं आहे? बाळासाहेबांचे विचार आपण विसरलेले आहात. या ठिकाणी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होण्याकरता माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध घोषणा द्यायच्या, ते गेल्यानंतर तुमच्यात हिंमत असेल तर समोर घोषणा द्यायच्या. शिंदेचा बंगारे, शिंदेचा बंगारे, शिंदेचा बंगारे. कोणी आम्ही बघा, आम्हाला जर विघ्न आणायचं असतं तर आम्ही उद्या आलो असतो. या ठिकाणी विघ्न निर्माण होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री सुद्धा आज आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना कोणी अडवू शकलं नसतं. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आदल्या दिवशी आलो होतो, कारण या लोकांना काहीतरी कारण पाहिजे. तुम्हाला सांगू, ह्यांना फक्त सहानुभूती घ्यायचे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या भोवती जो रॅक लावला होता पाईपचा, तो सुद्धा यांनी तोडलेला आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. यांचा निषेध करणं जेवढा आपण करू तेवढा कमी आहे. स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जो एक विजेचा पोल आहे तो देखील वाकलेला आहे. तुम्ही आपण पाहिलं त्याचं शूटिंग पहा. कोणी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. उद्या हे लोक गोंधळ घालणार म्हणून मागच्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री आजच्या दिवशी आदल्या दिवशी आले होते. आम्ही सुद्धा आलो होतो. आम्ही या ठिकाणी असताना काही लोक दर्शन घ्यायचे बाकी असताना या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा सुरू केल्या. आणि जे लोक दर्शन घेत होते त्यांना जर धक्काबुक्की जर सुरू त्यांनी केली असेल, महिलांना सुद्धा धक्काबुक्की सुरू केली, तर आम्ही ह्या गोष्टी सहन करणार नाही. पुढचं पाऊल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही अशी आम्ही मागणी करत आहोत. या ठिकाणी सर्व कॅमेरा चेक करावे, या ठिकाणी सर्व कॅमेरा चेक करावे आणि आपण पाहावं की हे सुरुवात कोणी केली. बाळासाहेब सगळ्यांचे आहेत, सर्व हिंदू राष्ट्रीयांचे आणि सर्व शिवसैनिकांचे आहेत. बाळासाहेब फक्त यांच्या मालकीचे नाही आहेत. बाळासाहेबांचे विचार आमचे आहेत. बाळासाहेबांची शिवसेना कायद्याने आम्हाला मिळालेले. बाळासाहेबांचं धनुष्यबाण आम्ही दर्शन घेण्याकरता आल्यानंतर अशा पद्धतीने धक्काबुक्की करणं आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणं आम्ही सहन करणार नाही. धन्यवाद. थांबा. आणि पुन्हा एकदा नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केलेले आहेत. अरेरावी करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उद्याच्या ऐवजी पूर्वसंध्येलाच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले होते. ते गेल्यानंतर इतरही काही लोक दर्शनासाठी बाकी होती, ती दर्शन घेत होती आणि त्याचवेळी त्यांनी इथे येऊन शुद्धीकरणाचा गोंधळ घातला, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली असा आरोप केलेला आहे नरेश म्हस्के यांनी. माननीय शिवसेना प्रमुखांचा उद्या अतिशय स्मृती दिन आहे. या दिनाचं दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी आम्ही नेहमीच येतो. वाद नको आहेत म्हणून आम्ही आदल्या दिवशी आलो. ते आल्यानंतर जर मुख्यमंत्री आल्यानंतर जर त्या स्मृतीस्थळाचं कोणी शुद्धीकरण करणार असेल तर हे कोण आहेत? हे कोणाचे दलाल आहेत? शरद पवारांचे दलाल आहेत? कोणाचे दलाल आहेत? माननीय शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाची ही ज्योत तेवत ठेवलेली आहे, ती विझवण्याचं काम करतात. आणि इथे कशासाठी येतात ते? आज भगिनींना हात टाकलाय त्यांनी, आमच्या जे शीतल म्हात्रे आहेत त्यांच्यावरती हात टाकलाय. हे किती शोभतं काय लोकांना? काय केला? विघ्न कशाला? आम्ही दर्शन घेऊन चाललो होतो. आम्ही शिंदेचा गट नाही, आम्ही शिवसेना आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे. आम्ही शिवसेना. हे कोणाच विचारा, याच्या पक्षाचं नाव विचारा त्यांना आणि त्यांना विचारा त्याची निशाणी काय आहे. स्मृतीस्थळावरती काही तोडफोड सुद्धा झालेली आहे, जे विजेचे त्याच लोकांनी तोडली. मुख्यमंत्री आले, आम्ही दर्शन घेऊन निघालो होतो. आम्हाला मारण्यासाठी त्यांनी ते रॉड काढले.
त्यांनी काढले, त्यांना त्याचं पावित्र्य कळत नाहीये. उद्या कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज आलो आम्ही की उद्या गोंधळ नको. यांना आज याची गरज काय होती? यांना माहिती होतं आम्ही इथे आहोत, यांना माहिती होतं शिंदे साहेब आले. हे एवढ्या मोठ्या संख्येने इथे आले काय ते सांगा. त्याचप्रमाणे शिंदे साहेबांच्या विरोधात घोषणाबाजी करतात कशासाठी? याच्यासाठी स्मृतीस्थळाच्या पावित्र्यात तुम्ही घालवलेले आहेत. आजच्या संपूर्ण घटनेनंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करणार, त्याच्या पुढे काय मागणी काय करायची? त्यांना लाज वाटली पाहिजे. स्मृतीस्थळाचं पावित्र्य जपा. महिलांना जिथे रणरागिणी म्हटलं त्या महिलांना तुम्ही अशा पद्धतीने धक्काबुक्की करता आणि वरती घोषणा देतात. कशासाठी हे करताय? त्यांच्याकडे हरवण्यासाठी काही नाहीये. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर लागलेले जर रॉड तोडत असतील तर यांच्या मनामध्ये बाळासाहेबांच्या विषयी काय आहे हे आता दिसून येते. बरं, आलेली लोक फक्त नतमस्तक होण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी आलेली होती. हा अपमान शिवसैनिकांचा आहे, हा बाळासाहेबांचा पण अपमान त्यांनी केलेला आहे आणि हीच त्यांची शिकवण आहे. बघा, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी आले होते. आम्ही स्मृतीस्थळाला वंदन केलं. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी आलेले असताना चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देणं, आम्ही हे सहन करणार नाही. अंगावर आले तर शिंगावर घेण्याची आमची तयारी आहे. एक तर शिल्लक उरलेले किती जण आहेत ते बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, त्या क्षणी हे लोक जर बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व तर यांनी खुंटीला टांगलेलं आहे, परंतु जी सभ्यता होती ती सुद्धा, संस्कार पण हे बाळासाहेबांचे विसरलेले आहेत आणि यांनी यांची योग्यता आज या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरले तर आम्ही सहन करणार नाही. स्मृतीस्थळाचं देखील काही नुकसान जे ते झालं. बघा, तुम्ही काय कुठल्या पद्धतीने वागतायत. म्हणजे प्री प्लॅन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला जी रॅक लावली होती धक्काबुक्की करून ती त्यांनी तोडली आणि त्यांच्यासोबत अनिल देसाई सारखे खासदार असताना शोकांतिक आहे. आमच्या आमने हे येऊ शकत नाहीत आणि आमच्याबरोबर सामना पण हे करू शकत नाही. त्यामुळे ह्यांची योग्यता ह्यांना माहिती आहे. हे आमने सामने हे येऊ शकत नाहीत आमच्या समोर. आज हे आपण काय त्यांनी जे चाळे केलेत, बालबुद्धीची चाळे आहेत. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे संस्कार हे लोक विसरलेले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या आदल्या दिवशी उद्या गोंधळ नको म्हणून आज आम्ही आलो होतो, परंतु ह्यांना गोंधळ घालायचंय आणि केवळ सहानुभूती घेण्याचे हे सगळे उद्योग सुरू आहेत. अरे, महिलांना धक्काबुक्की करताय, ज्या महिलांना रडरागिणी धक्काबुक्की करतायत, कुठली यांची संस्कृती? आणि उद्या गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही आज आलो. त्यांना माहिती होतं सीएम साहेबांनी आम्ही इथे आहोत. काय गरज होती त्यांना यायची? मगाचपासून रेकी चालली आहे, मगाचपासून फिरतायत, 2 तास झाले ते फिरतायत इथे. कशासाठी? बरं, आम्ही अनिल देसाई साहेबांना आम्ही शुभेच्छा दिल्या. आम्ही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आम्हाला कुठल्याही प्रकारे हा गोंधळ घालायचा नव्हता आणि कमीत कमी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस्थळावर अशा पद्धतीने वागणं हे निषेधार्ह आहेत आणि आम्ही याचा निषेध करतो. कुठल्या घाबरण्याचा किंवा कुठच्या दहशतीचा किंवा कुठच्या दाराचा याचा कुठचाही परिणाम शिवसैनिकांवर होणार नाही. कोणीही नाही आहे. उद्याचा दिवस शिवसैनिकांसाठी तुम्ही जाऊन देतो पहिले जातील. त्याला पहिला कारवाई करा. तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कारवाई करा.